हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। औषधोपचार घेण्यास जरांगेंचा नकार। सगळे सोऱ्याच्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची मागणी। स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजेंचा आज वाढदिवस। नॉट रिचेबल संभाजीराजे आज समोर येण्याची शक्यता। आगामी लोकसभा निवडणुकीबाबत संभाजीराजे काय भूमिका घेणार याकडे लक्ष। राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर नाशिकमधील राष्ट्रवादी कार्यालयावर शरद पवार गटाचा दावा। पवार गट कार्यालयासाठी न्यायालयामध्ये जाणार। मुंबईत सकाळपासून लोकलची वाहतूक सुरळीत सुरू। मोटरमनच्या आत्महत्येनंतर काल 150हून अधिक लोकल रद्द। पुण्यात आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे मेळावे। शरद पवार गटाचा निसर्ग मंगल कार्यालयामध्ये तर अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचा बालेवाडीमध्ये मेळावा। ठाकरे गटाचे लोकाधिकार समिती महासंघाचे आज सुवर्ण महोत्सवी अधिवेशन। उद्धव ठाकरे अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करणार। सत्ता न देता अपेक्षा ठेवता एकदा सत्ता द्या मग बघा कसा हाणतो। पुण्यातील एका कार्यक्रमात राज ठाकरेंचं वक्तव्य। पहाटेच्या शपथविधीवेळी भुजबळ साहेब सर्वांना घेऊन आले असते तर 2.5 वर्ष तात्काळाला लागलं नसतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। भाडोत्री भास्कर जाधवला 1 दिवस चोप देणार। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा इशारा। तर निवडणुकीसाठी भास्कर जाधवांना 15 लाख रुपये दिले, नारायण राणेंचा दावा। राज्यात मनोरुग्ण गृहमंत्री फडणवीसांची मानसिक तपासणी करावी। श्वाना संदर्भातील वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंची वक्तव्य पाहता त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय। त्यांच्या वक्तव्यांवर गेट वेल सून इतकंच म्हणेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचा गँग्स ऑफ वासेपूर झालाय। यातील प्रमाधीर कोण हे जनता ठरवेल। जितेंद्र आव्हाडांची राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर टीका। सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या फसवणूक प्रकरणी मोहित कंबोज यांना दिलासा। प्रकरण बंद करण्यास नकार देणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश विशेष न्यायालयाकडून रद्द। मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये आज तांत्रिक कामासाठी ब्लॉक। पुणे ते लोणावळा 14 लोकल गाड्या रद्द। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर। आळंदीमध्ये भक्ती उत्सव कार्यक्रमाला हजेरी लावणार। पुणे विमानतळावर योगी आदित्यनाथ यांचं फडणवीसांकडून स्वागत। रत्नागिरी शहरामध्ये दर सोमवारी पाणी पुरवठा बंद राहणार। देखभाल दुरुस्ती आणि पाणी बचतीसाठी निर्णय। नागपूरसह विदर्भाच्या काही भागात रात्री गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी। गहू, हरभरा, कांदा, भाज्यांसह रब्बी पिकांचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान। आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक। माटुंगा ते ठाणे, हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।